तालुका सिल्लोड केळणा नदीवरील पुलाची दुर्दशा। तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे गेली 3 ते 4 वर्षापासून सासूरवाडा ते बोजगाव रोडवरील केळणा नदीवरील बांधलेला पूल 3 ते 4 वर्षापासून खचलाय, तरी आजपर्यंत या पुलाच्या कामाकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही। सासूरवाडा गावचे सरपंच साहेबराव दांडगे यांनी बऱ्याच वेळेस पुलाच्या कामाची मागणी केली, तरी सुद्धा काही मार्ग निघाला नाही। शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाता येताना खूप त्रास सहन करावा लागतो। बऱ्याच वेळेस रस्त्याचे बैलगाडी या खड्ड्यामध्ये पलटी झाली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पावसाळ्यात तर अजिबात जाता येत नाही। शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी अर्धे खड्डे बुजून मार्ग काढले। तसेच सासूरवाडा गावचे सरपंच साहेबराव दांडगे, माधव भोटकर, राजू कडुबा काळे, सुरेश काळे, साहेबराव भोटकर व गावकरी यांनी लवकरात लवकर पुलाचं काम करावे अशी मागणी माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे केली होती। विधानसभा निवडणूक अगोदर या कामाचं उद्घाटन करण्यात आलं होतं, तरी सुद्धा आजपर्यंत या कामाकडे कोणाचंच लक्ष नाही। तरी शासनाने या कामाकडे लक्ष देऊन पुलाचं काम लवकर मार्गी लावावं आणि जाणाऱ्या येणाऱ्यांचा व वाहनधारकांचा त्रास थांबवावा ही नम्र विनंती। DS9 मध्ये आपले सर्वांचं स्वागत। मी सुनील बनसोडे। आपण बघू शकतात की हट्टी ते बोजगाव रस्ता, ह्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे पडले की आता हा जो प्रेषक आहे, हा प्रेषक इथं खड्ड्यामध्ये उभा आहे, तर याच्या कमीत कमी गुडघ्याच्या वरतीपर्यंत हा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्याला पडून कमीत कमी 3 ते 4 वर्ष झालेत। आजपर्यंत शासनाचे ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे। तसेच हा खूप रहदारीचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये कोणाचेच लक्ष नाहीत। हा बघा, हा रस्ता नाही का एवढा खोल आहे की हे जे 2 युवक आहेत, हे युवक नाही का यांच्या खांद्याबरोबर हा खड्डा पडलेला आहे आणि जाण्या येण्यासाठी खूप कसरतीचा रस्ता आहे, पण या रस्त्याकडे आजपर्यंत कोणाचेच लक्ष नाहीत। तरी आपण ह्या दोघा जणांना विचारूया की बाबा ह्या रस्त्याचे काम किती दिवसापासून कितपत पडलेले आहेत आणि काम का बरं होत नाहीत। आजपर्यंत गावकरी म्हणजे या कामाकडे लक्ष देतात किंवा नाही देत। आणि हा सासूरवाड्यालगत असलेली केळणा नदीवरचा पूल आहे, याला खसून कमीत कमी 3 वर्ष झालेत। आजपर्यंत या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नाही। आपण या 2 युवकांची नाही का प्रतिक्रिया जाणून घेऊ। काका, हा रस्ता जो आहे, ह्या रस्त्याला किती दिवसापासून बघता तुम्ही आणि तुमचा वावर तर ह्या रस्त्याने हमेशाच आहेत, तर तुम्हाला किती दिवसापासून हा खड्डा पडलेला आहे आणि याची कोणाकडे तुम्ही मागणी केली का? मागणी का आता ते मोजमाप जायला 1-2 वेळेस करून सनी की देऊ, फुल करून घेऊ। असं जसं हे आता पडशी इथे समजा ही फुटली, फुलच करून घेऊ असं म्हणून सनी मोजून जायले ते त्याच्यावली 1 का 2 वेळेस लगी। अच्छा, 2-3 वेळेस त्याची मोजणी करून गेलेले आहेत। आणि इथं तर माझ्या मते इथं सत्तार साहेबांनी उद्घाटन सुद्धा केलेलं होतं आणि याचं केलंच नाही आणि उद्घाटनाची पाटी सुद्धा लावलेली। याची पाटी कुठं याची लावलेली तुम्हाला सांगता येईल का? नाही ना, मला नाही सांगता येणार। ती पाटी मला वाटतं वर लावली होती काय करायचं। हा, इथं लावलेली होती बहुतेक, आहे ना? अच्छा अच्छा अच्छा। बरं, ग्रामपंचायतमध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी काही याची चौकशीची मागणी केली का? चौकशी केली का? आता ते ग्रामपंचायतनं मागवलं का नाही काही ते नाही सांगता येत, पण जसं आम्ही 2-4 वेळेस तक्रार केली तिथं मोजून जायले, जसं मोजून जायले। आणि तुम्हाला याचा त्रास नाही होत का? त्रास कसा होणार नाही, ते मोटरसायकली जात नाही त्याच्यावर, तू महिला कधी असल्या ते उतरून घेणं, ते उदळच्या बस जोरात याच्यामध्ये मोटरसायकलवर पडली 1-2 वेळेस पडलेत मोटरसायकलवरून। चालेल, धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।